हॅपी क्रिसमस. क्रिसमससाठी मी हा केक घरातल्या साहित्यापासून बनवला आहे. गव्हाचं पीठ व ऑरेंज याच्यापासून मी बनवला आहे. चला तर मग हा प्लम केक कसा बनवायचा ते पाहूया. त्यासाठी मी ते मोठ्या साईजमध्ये 2 ऑरेंज घेतले. ते कट करून घ्यायचे आणि त्याच्यामधून आपल्याला ज्यूस काढायचा आहे आणि तो ज्यूस आपल्याला अर्धी वाटी इथे हवा आहे. हे पहा, इथे दाखवत आहे व्हिडिओमध्ये, त्या पद्धतीने ज्यूस काढून घ्यायचा आणि अर्धी वाटी ज्यूस आपल्याला केक बनवण्यासाठी हवा आहे. हा पहा, इथे अर्धी वाटी भरलेला आहे संत्र्यांचा ज्यूस. त्याचबरोबर बदाम थोडे, काजू, अक्रोड, मनुके व काळे मनुके, चेरी हे आपण थोडंसं कट करून घेऊया. आणि हे सर्व ड्रायफ्रूट्स इथे आपल्याला 1 वाटी हवा आहे. त्याचबरोबर इथे टुटी फ्रुटी घाला, भोपळ्याचे बी म्हणजे पंपकिन सीड घाला आणि 1 वाटी पूर्ण ड्रायफ्रूट बनवून घ्या. गरम पॅनमध्ये अर्धी वाटी गूळ घालून 2 चमचे पाणी घाला आणि गूळ वितळवून घ्या. गॅस मध्यम ठेवायचा आणि ड्रायफ्रूट घालून 2 मिनिटासाठी गरम करून घ्या. ड्रायफ्रूट व गुळाचं मिश्रण थोडंसं थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये ऑरेंज ज्यूस घाला आणि 1 तासासाठी भिजत ठेवा. मिक्सर जारमध्ये दालचिनी, लवंग व वेलची, 1 चमचा साखर घालून बारीक वाटून घ्या. केक टिनला उलटं ठेवून पेपर कट करून घ्या. बटर पेपर आहे हा, मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने मध्यभागी ठेवून हे असा सेट करून घ्यायचा व टिनला आतमध्ये बटर पेपर लावून वरतून थोडं तेल लावून घ्यायचं. आता इथे एक बाउल घ्या व त्याच्यामध्ये पाव कप तूप घाला. त्याचबरोबर दूध पाव कप घाला व व्हॅनिला इसेन्स अर्धा चमचा घाला. व्यवस्थित मिक्स करून त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट जे आपण गूळ आणि ऑरेंज घातलेलं आहे ते घाला. जे आपण गरम मसाले वाटून घेतले ते घालून पाव कप मिल्क पावडर घाला व 1/4 वाटी गव्हाचं पीठ घाला. व्यवस्थित मिक्स करून घ्या. इथे दूध थोडं कमी पडलं होतं म्हणून मी पाव कप दूध घालून पुन्हा हे सर्व मिक्स केलं. आता याच्यामध्ये अर्धा चमचा बेकिंग सोडा व अर्धा चमचा बेकिंग पावडर घाला व अर्धा लिंबूचा रस याच्यामध्ये घाला, जेणेकरून ते सोडा ॲक्टिव्ह होईल व व्यवस्थित मिक्स करून घ्या. थोडंसं बॅटर इथे घट्ट असतं, गव्हाचं आहे त्याच्यामुळे व ड्रायफ्रूट घातले आहे त्याच्यामुळे. व टीनमध्ये भरून वरतून ड्रायफ्रूट घाला व डेकोरेट करून घ्या. केक बेक करण्यासाठी कुकरमध्ये ठेवा. कुकर मी 5 मिनटं अगोदरच गरम करून घेतला होता व मंद आचेवरती इथे केक आपल्याला 40 मिनटासाठी बेक करून घ्यायचा आहे. हे 40 मिनटं झालेली आहेत. खूप छान मस्त असा केक बनलेला आहे आणि टेस्टलासुद्धा खूप सुंदर असा हा केक लागतो. तुम्ही नक्की ट्राय करा. खूप मस्त केक आहे, हेल्दी आहे, शिवाय घरच्या साहित्यामध्ये बनलेला आहे. मी इथे तुम्हाला केक टीनमधून काढून दाखवते. बटर पेपर लावल्यामुळे केक खूप इझिली मस्त असा बनतो आणि खूप इझिली निघतो. मी ते तुम्हाला कट करूनही दाखवते. खूप छान मस्त असा केक झालेला आहे. एकदम स्पंजी आणि सॉफ्ट मऊ असा केक आहे व खायला टेस्टलाही खूप सुंदर लागतो. हा प्लम केक तुम्ही नक्की ट्राय करा. कशी वाटली रेसिपी हे मला कमेंट करून सांगा. हेल्दी खा, हेल्दी राहा. बाय बाय.